राज्याचे पालकमंत्री हे कार्यात असफल झाले हा दाखला त्यांच्याच भावाने कालच्या ट्विट करून दिलेला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एका अनैतिक धंद्यावरती धाड घालून पूर्ण धंदे मी बंद करणार अशापैकी घोषणा करून ते धंदे बंद न झाल्याबाबत ज्या असलेल्या त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एका दुसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सहकार्याने घोषणा केली की या ठिकाणी SP किंवा पोलीस यंत्रणा कोणत्याही प्रकारचं कारवाई करत नाही. याचाच अर्थ पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. तशाच प्रकारची आज या जिल्ह्यामध्ये सर्व राणे कुटुंबाचं राज्य असल्याचं बोललं जातं. खासदार, वडील, पालकमंत्री भाऊ, दुसरे आमदार भाऊ, एवढं असून पण जर ऐकत नसतील आणि जर त्यांचं काही होत नसेल तर खऱ्या अर्थाने हे पालकमंत्री आणि त्याच्या असलेल्या कार्याचं अपयश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं नुकसान आहे. अशाच प्रकारचं आज या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या बाबतीत कणकवलीचे तहसीलदार काल वैभव नाईकांनी तिथे जाऊन आले. वास्तविक पाहता 11वी 12वीचा रिझल्ट निकाल लागल्यानंतर तहसीलदारांनी स्वतःहून त्यामध्ये लक्ष घालून सर्व नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी दाखले मिळाले पाहिजे, वेळच्या वेळी दाखले मिळण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. पण ते वैभव नाईकांच्याकडच्या स्टेटमेंटवरून AC मध्ये बसून राहून त्या ठिकाणी असलेल्या मुतारीकडे लोकांना तासनतास उभं करून त्यांना काही कोणती दाखले देण्यास विलंब होत होता. त्याबाबत वैभव नाईकांनी काल त्याच्यात सुरुवात केली. पण पाहता तहसीलदारांनी आज या ठिकाणी असताना जे महाराष्ट्र शासनाने 9:30 ते 5:30 हे कार्यालयाचं वेळ असताना 5:30 नंतर तहसीलदार 9:05 कशासाठी बसतात आणि त्या ठिकाणी असलेले मायनिंगचे दलाल, जमिनीचे दलाल किंवा कामं करणारे दलाल त्या ठिकाणी का गिरट्या घालतात ह्याचा खऱ्या अर्थाने संशय घेण्याची गरज आहे. कारण त्या ठिकाणी माहिती घेतली असता प्रत्येक जमिनीचे रेट वेगवेगळ्या, शेतीला वेगळा रेट, अंक्याला वेगळा असल्या, वर्ग 2च्या जमिनीला वेगळा रेट, अशा प्रकारचे दरपत्रक असल्यासारखं एजंट दरपत्रक घेऊन फिरतायत. आणि अशा पद्धतीने तहसीलदार या ठिकाणी आज असताना त्या ठिकाणी कोणत्याही मायनिंगच्या प्रकरणावर मायनिंग बिकडणे कार्यालयातून बाहेरच पडत नाही. पण तिथे संध्याकाळचे मायनिंगचे हप्ते मात्र तिथे त्यांना येत असतात. त्यामुळे तहसीलदार आज हेच तहसीलदार परत आता पालकमंत्री पाठीमागे लागून देवगड मध्ये रिक्त झालेल्या पदावर आपण या जिल्ह्यात राहू अशा प्रकारची चर्चा आता जनतेमधून किंवा कार्यकर्त्यांमधून किंवा दलालांमधून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्यात अशाच प्रकारचे भ्रष्ट अधिकारी ठेवून जिल्ह्यातल्या नागरिकांचा, जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व थरातील लोकांचं नुकसान करत आहेत. कारण ज्या जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी शिंपी यांच्या बाबतीत सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्या गदारोळानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी केल्यानंतर त्या असलेल्या शिक्षण खात्याच्या संचालकांनी परत त्यांना सेवेत घेण्यासाठी जो निकाल दिला याचाच अर्थ मंत्र्यांचं कुठे काही चालत नाही आणि सरकारचं अधिकारी ऐकत नाही हे स्पष्ट झालेले आहे. आज मोठे नितेश राणे मराठ्यांचे किंवा मराठी माणसाचा मसीहा समजतात. पण आज ज्या मराठी माणूस किंवा असलेले सर्व महाराष्ट्रजन ज्या महाराजांच्या नावावरती राजकारण करतात, शिवाजी महाराजांच्या, त्या शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, अख्ख्या जगामध्ये एकमेव मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किल्ल्यावरती पेशव्यांनी बांधलेलं आहे. त्या मंदिराला 1 लाख आणि असलेल्या कबरीला 2.5 लाख हा वार्षिक खर्च. तो खर्च आता हिंदू जनजागृतीवाल्यांनी तो खर्च 12 लाखापर्यंत द्यावा अशी मागणी केलेली आहे. हिंमत असेल आणि जर खरोखर मराठ्यांचे मसीहा म्हणतात तर नितेश राणेंनी 12 लाखाची मागणी त्यांची पूर्ण करून दाखवावी.
कारण नितेश राणे काही करू शकत नाही, सरकारकडे काही पैसे नाहीत. सरकार आणि मोदी सांगतायत की पैसे कमी वापरा, हे कमी करा, ते कमी करा, पण अधिकारी मात्र गाड्या मोठ्या मजेत मिरवत नाहीत. अधिकारी आपापल्या वैयक्तिक कामासाठी पण गाड्या घेऊन फिरत आहेत. त्यांना डिझेलवरती कोणत्याही प्रकारचं निर्बंध नाही. याकडे पूर्णतः नितेश राणेचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री फक्त घोषणाबाजी करतो, घोषणेतून जनतेला काय मिळत नाही आणि घोषणेतून काय विकास काय होत नाही. अशा प्रकारचा पालकमंत्री जिल्ह्याला नसणे हेच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा विकास होणे आहे.